कधीपासून सुरू झाला हा त्रास? कसं सुरू झालं? म्हणजे असं इफेक्ट काय समजलं नाही, पण याच्यापासून सुरू झाली. त्याच्यापासून सुरू कुठल्या पोटाला दाखव? स्टार्टिंग म्हणजे तो एकदम असा सुजलेला होता. सुरुवातीला एवढीच सूज होती, पण मी एवढं लक्ष नाही दिलं. मला वाटलं असं नॉर्मल म्हणजे जाईल वगैरे. पण 10-15 दिवस झाले ती तशीच होती. तर मग मी डॉक्टरकडे गेलो, तर त्यांनी जस्ट नॉर्मल पेनकिलर टाईप त्याच्यामध्ये पण काय समजलं नाही. त्याच्यानंतर मग इथे सूज आहे अँकलला. मग ती सूज पण काही गेली नाही. होमिओपॅथीकडे पण गेलो, त्यांनी पण असंच पेनकिलर वगैरे दिलं. मध्येच हा खूप सुजलेला एकदम पूर्ण त्याच्यावर मग लेफ्ट साईडला पण होती. पहिले उजव्या साईडला सुरू झाली, त्यानंतर मग लेफ्ट साईडला गेली. हा त्रास आहे व्हायच्या आधी दुसरा कुठला त्रास झाला होता लहानपणापासून आतापर्यंत? 4-5 वर्षापूर्वी इथे दुखायचं कंबर. तेव्हा पण चालायला थोडा त्रास होता आणि गुडघ्यामध्ये पाणी झालेलं. आणि आठव म्हणजे तुला कधी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं? टायफॉईड, मलेरिया, जॉन्डिस, TB असं काय? एकदा ॲडमिट केलेलं होतं. कशासाठी? टायफॉईडसाठी. अजून पायाचे दुखणं कधी असते? जास्त सकाळच्या वेळेस जास्त असते. आणि रात्रीचे संध्याकाळी दिवस 6:30-7च्या दरम्यान. अजून बाकी दुपारच्या वेळेस एवढं काय असं नसतं. तर चालणं वगैरे झालं का मग दुखतो. काय केलं की बरं वाटतं? थोडी रेस्ट केल्यानंतर बरं वाटतं, किंवा मग जास्तीत दुखत असेल थोडं चाललं तरी बरं वाटतं थोडं. अजून मेडिसिन व्यतिरिक्त ह्या गोष्टी आहेत. बाकी मग मेडिसिन घेतल्यानंतर पेनकिलर नाही, मेडिसिनच्या नंतर सांगूच नकोस. किंवा गरम पाण्याने शेक करायचं. हा त्रास जेव्हा असतो त्यात अजून दुसरा काही त्रास होतो का तुला? किंवा दुसरा काही त्रास असताना हा होतो का? म्हणजे सर्दी झाली की जॉईंट पेन्स होतात का? किंवा पोट बिघडलं तर जॉईंट पेन्स होतात का? नाही, फक्त सर्दी झाल्यानंतर अंग दुखतं. हे आजाराला पूर्वीचा तू आणि आताच्या तू मध्ये काय फरक आहे? असं वगैरे एवढा मला तरी फरक वाटत नाही. फक्त तेवढंच की आता थोडं नर्वस फील होते. वातावरण कुठलं सहन होतं तुला किंवा सहन होत नाही? वातावरण सहन होतो. हिवाळ्यात म्हणजे जास्त थंडी जेव्हा असते तेव्हा सहन होत नाही एकदम जास्त. रात्री पांघरून घेतो. हो. सर्दी लवकर होते? सर्दी असं क्लिअर होते लवकर, म्हणजे जास्त सर्दी पण होत नाही. वारंवार नाही ना? नाही, पण झाली तर मग खूप वेळ होतो. लहानपणापासून आतापर्यंत एवढं काय नाही. म्हणजे नॉर्मल एक्झामच्या वेळेस टेन्शन होते. सांग ना तुला पाहिजे कधी आलं तुला टेन्शन असतं? एक्झामच्या वेळेस काय टेन्शन येतं? डिप्लोमाच्या एक्झाम वेळेस सांगायला गेलं तर जेव्हा मी डिप्लोमा केला तेव्हा मी म्हणजे टेक्स्टाईल पासून थोडा लांब होता आणि माझा गॅप पडलेला. त्यामुळे तिथे जी मुलं होती ती माझ्यापेक्षा थोडी लहान होती. मी 2-3 वर्षांनी लहान होती. गॅप होता माझा, त्यामुळे मग त्यांच्याशी ॲडजस्ट करताना थोडं टेन्शन आलं की कसं ॲडजस्ट करायचं. आणि एक्झामच्या वेळेस काय टेन्शन असायचं? एक्झामच्या वेळेस अभ्यास कसा करायचा, कोणते प्रश्न वगैरे होते. जेव्हा टेन्शन येतं ना त्यावेळेस एक्झामच्या वेळेस वगैरे त्या सगळं कसं
टेन्शन जेव्हा येतं तेव्हा असं होतं की हा प्रश्न येतोय, पण नक्की एक्झिक्यूट तर मग त्या टायमाला आठवत नाही. आणि त्या क्षणी हाताबाहेर कसं जाणार असतं? त्याच तिथे घाम वगैरे येतो. आणि बाकी असं काय हे नाही वाटत, फक्त थोडंसं हातला थरथरल्यासारखं. अशा प्रसंगी भीती कसली असते? कोणाला जाऊन भेटायचं असलं किंवा काय करायचं असलं, भीती कसली असते? म्हणजे एक टेन्शन येतं ना, कसं काय बोलायचं त्यांच्यासमोर वगैरे. काय म्हणजे काय बोललं तर काय होईल? त्यांची रिएक्शन काय असेल हा विचार येतो. त्यांची रिएक्शन कशी नसावी? काय होईल नाही व्यक्तीशी बोलताना? काय होईल म्हणजे असं एक्झॅक्टली काय सांगू नाही. काय वाटतं नवीन व्यक्तीशी बोलताना मनात फिलिंग काय असते स्वतःबद्दलची आणि त्या नवीन व्यक्तीची? ते म्हणजे डिपेंड्स आहे कशा कामासाठी पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता मी 2-3 वेळा इंटरव्ह्यूसाठी गेलेलो. त्या इंटरव्ह्यूसाठी नक्की त्यांच्या समोर काय बोलायचं वगैरे, जरी टेक्निकल नॉलेज मला असलं तरी बाकी इथे कोणते प्रश्न विचारतील टेक्निकली मी एवढं म्हणजे त्यांना काहीही उत्तर देऊ शकतो. त्या व्यतिरिक्त दुसरे काय प्रश्न विचारल्यानंतर मग विचारायचे सिलेक्ट करतील की नाही, मी जे उत्तर दिले ते त्यांना पटलंय की नाही असे विचारायचे. नाही पटलं तर उत्तर त्यांना जर उत्तर पडलं नसणार तर ते मला सिलेक्ट करणार. तुला कसं वाटतं नाही सिलेक्ट केलं तर ऑब्विसली मग थोडं टेन्शनच घेणार. कसलं? कारण जेव्हा माझा फर्स्ट इंटरव्ह्यू झालेला म्हणजे कॅम्पस इंटरव्ह्यू झालेला, ग्रुप इंटरव्ह्यू झालेला, गुजरातची कंपनी होती सुंदर म्हणून टेक्सटाईलची. तिथे म्हणजे माझ्या फ्रेंड्सला वाटायचं की हा सिलेक्ट होईल वगैरे असं, म्हणजे मला पण वाटायचं की मी सिलेक्ट होईल, पण लास्ट इंटरव्ह्यूमध्ये रिजेक्ट केलं. लास्ट राऊंडमध्ये रिजेक्ट केलं. कसं वाटलं तरी रिजेक्ट केलं तेव्हा खूप टेन्शन आलेलं. असं शरीरात कसं म्हणतो? शरीरामध्ये असं म्हणजे डोक्यामध्ये विचार होते आता फ्रेंड्स काय बोलतील, बाकीचे काय बोलतील. फ्रेंड्स काय बोलते आणि बाकीचे काय बोलते म्हणजे काय? म्हणजे प्रश्न विचारणार तू कसा काय, फ्रेंड्सने तुला असं काय बोलतील ह्या काय फिलिंग असतं? फिलिंग्स म्हणजे थोडं नर्वस फील होतं आणि त्यांच्यासमोर धावू कसं असं वाटतं. कारण काय होईल समोर गेलं तर? असं काय खास होणार नाही, असं एक मनात भीती होते की आपला अपमान वगैरे असं. मान ह्या गोष्टीला किती महत्व येत असतो? जेव्हा सपोज एखाद्याने आपल्याला मान दिला तर असं वाटते आपण खूप मोठे होतो. खूप मोठे म्हणजे की समोरच्याने म्हणजे माझे काय विचार आहेत ते समोरच्याला पटलेले आहेत, पण जेव्हा एखादा असं म्हणजे मान देत नाही किंवा मग असं वाटतं की माझे विचार त्याला पटलेले नाही किंवा त्याला मी पटवून देऊ शकलो नाही. स्वतःबद्दल कसं वाटतं की मी एवढ्या प्रयत्न करून आपले विचार पटवून देऊ शकलो नाही? त्यावेळेस वाटतं की नाही आपण अपयशी ठरलो. आपण अपयशी ठरलो.